धन्य धन्य विदुताई धन्य धन्य विवेक भाऊ धन्य धन्य विदुताई आम्ही पूजितो श्रमजीवितांना मुद्रा मानाचा भाऊ ताईंना मुद्रा मानाचा भाऊ ताईंना निसर्गावी श्रमजीवी आली 1982 साली निसर्गावी श्रमजीवी आली तेथे आले विदुताई तेथे आले विवेक भाऊ तेथे आले विदुताई तेथे आले विवेक भाऊ आम्ही श्रमजीवी त्यांना धन्य धन्य विवेक भाऊ धन्य धन्य विदुताई धन्य धन्य विवेक भाऊ धन्य धन्य विदुताई आम्ही पूजित श्रमजीवी त्यांना मुद्रा मानाचा भाऊ ताईंना मुद्रा मानाचा भाऊ ताईंना दैसर गावात भेट बिघाडाला भाऊ ताईंनी सोडविला दैसर गावात भेट बिघाडाला ताई भाऊंनी सोडविला दैसर गावात जाऊन धडा मामाला शिकविला दैसर गावात जाऊन धडा मामाला शिकविला धडा सख्या मामाला शिकविला मुद्रा मानाचा भाऊ ताईंना मुद्रा मानाचा भाऊ ताईंना धन्य धन्य विवेक भाऊ धन्य धन्य विदुताई धन्य धन्य विवेक भाऊ धन्य धन्य विदुताई आम्ही पूजितो श्रमजीवी त्यांना मुद्रा मानाचा श्रमजीवी संघटनेची ही नवीन पिढी आपल्या समोर दिसते। गेल्या वर्षी या प्रत्येक संघटकाने 50 सभासद केलेले आहेत एका गावातून किंवा त्यापेक्षा जास्त केलेले आहेत असे हे सर्व संघटक आपल्या समोर बसलेले आहेत आणि या संघटकांना ट्रेनिंग देण्याचं काम गेले 3 महिने आजचा 10वा दिवस या ट्रेनिंगचा आहे। समाजामध्ये काम करण्याकरता ज्या ज्या काही संघटकाला अडचणी येतात त्यामध्ये विशेषतः पोलीस हा विषय आम्ही शिकवतो, त्याचबरोबर जमीन, समाजव्यवस्था, स्वातंत्र्याचा इतिहास, संघटनेचा इतिहास असे विविध प्रश्न, विज्ञान असे विविध प्रश्नांवर गेली 10 दिवस श्रमजीवी संघटनेचं हे ट्रेनिंग आम्ही इथे घेतलेलं आहे। आमची ही नवीन पिढी आमच्या संघटनेला पुढे नेण्याकरता ट्रेन असली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे आणि त्याकरता 10 दिवसाचं आम्ही हे ट्रेनिंग घेतलं आहे। आणि या संघटनेच्या 35 वर्षामध्ये आम्ही नवीन आणखी एक पायंडा आमच्या संघटनेत पाडला की 10 दिवस जे काही ट्रेनिंग घेतलेलं आहे त्या ट्रेनिंगमध्ये हे या कार्यकर्त्यांना खरंच तो विषय समजला आहे का, त्यांनी तो समजून घेतला आहे का, त्याकरता आम्ही आज ही आपल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये परीक्षा त्यांची घेतोय। कालच आमच्या संस्थापकांनी सांगितलं, भाऊंनी सांगितलं की हे स्पर्धक आहेत, हे जर नापास झाले तर ते स्पर्धक नापास नाही तर शिकवणारे नापास झाले असा त्याचा अर्थ होईल आणि असे ज्यांना कमी मार्क्स पडतील त्यांचं पुन्हा आम्ही ट्रेनिंग घेऊन त्यांना ट्रेन करण्याचं काम करणार आहोत। तर या 10 दिवसाची आज सर्वांची कसोटी आहे की आपण किती समजून घेतलं आहे, किती समजलं आहे, याकरता आमच्या या संघटकांची इथे परीक्षा आयोजित केलेली आहे। 3 महिन्यापूर्वी पहिलं शिबिर घेतलं आणि त्याच्यामध्ये 365 एकूण शिबिरार्थी होते। दुसऱ्या टप्प्यामध्ये एक 5% यामधले कमी झाले आणि आज परीक्षेला 246 इथे संघटक बसलेले आहेत, परीक्षेमध्ये सहभाग घेतात आणि ही परीक्षा घेण्याकरता संघटनेचे
सुरुवातीपासूनचे मित्र रामकृष्णन सर आणि आम्हाला नेहमी मदत करणारे आणि संघर्षामध्ये आमच्या खांद्याला खांदा देणारे शरद पाटील साहेब असे 2 परीक्षक आम्ही घेतलेले आहेत। यामागचा उद्देश असा आहे की आम्हीच त्यांना माहिती दिली आणि आम्हीच त्यांची परीक्षा घेण्यापेक्षा यांना किती समजलं किती नाही समजलं हे समजून घेण्याकरता आम्ही आमच्या या दोन्ही आमच्या सहकार्यांना आम्हाला ज्यांनी सतत मदत केली अशा पाटील साहेबांना आणि रामकृष्णन सरांना आम्ही परीक्षक म्हणून इथे बोलवलेलं आहे। त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आलेले आहेत। त्यापैकी महत्त्वाचे एक मान्यवर म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय कपिल पाटील साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत। या परीक्षेचा आम्ही 4 पेपर बनवलेले आहेत आणि MPSCच्या धर्तीवर ही परीक्षा होणार आहे। परीक्षेची आता सुरुवात होईल थोड्या वेळामध्ये आणि आम्ही जे परीक्षा म्हणजे शिबिरार्थी बसवलेले आहेत या प्रत्येकाला वेगवेगळा पेपर हा दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये जे सामाजिक बांधिलकीचे प्रश्न जसं विजय भाऊनी सांगितलं की पोलीस आहे, संघटना बांधणी आहे, स्वातंत्र्याचा इतिहास आहे, दुसरा महायुद्ध आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची त्याच्यामध्ये या विषयांची समावेश केलेला आहे आणि प्रत्येकाला हा वेगवेगळा पेपर दिला जाऊन ती परीक्षा होणार। श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षणार्थींच्या परीक्षेच्या संदर्भात उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णनजी, शरद पाटील, अध्यक्ष रामभाऊ वारणा, विजय जाधव, बाळराम भोईर, संगीता भोईटे, जया पारधी, विजय जाधव, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित परीक्षार्थी बंधू आणि बहिणींनो, खरं मी भावना भेटायला आलो, पण मी ही बघितल्यानंतर मला इतका आनंद झाला। मला बाळराम भोईरने पेपर दिले, पण मी अतिशय जबाबदारीने विधान करतो की आज इथं किती सरपंच बसलेत मला माहीत नाही, पण एखादा माणूस सरपंच होतो त्यालाही हे प्रश्न माहिती नसतील आणि त्याची उत्तरं माहीत नसतील जे आज तुम्ही इथून शिकणार आहात आणि ज्ञान घेऊन जाणार। आणि खऱ्या अर्थाने भाऊनी हा जो प्रयोग सुरू केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिलेली आहे। आणि स्वतंत्र अस्तित्व कसं, एखाद्याच्या सावळीत आपण उभं राहिलो तर आपल्याला सावळी दिसणार आहे का आपली? नाही। आपल्याला आपली सावळी जर दिसायची असेल तर आपल्याला उन्हामध्ये तापावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला आपली सावळी दिसत नाही। आणि तेच काम भाऊनी या ठिकाणी आज या परीक्षेच्या माध्यमातून करायला घेतलेलं आहे। तुमची स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला ह्या उन्हामध्ये उभं केलेलं आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या जडणघडणीमध्ये तुम्ही फार मोठं योगदान द्याल। कारण आताचा काळ असा आहे की नुसतं पुस्तकी ज्ञान मिळवून, पुस्तक वाचून ठीकभर ज्ञान मिळवण्यापेक्षा आपल्याला मिळालेलं ज्ञान हे सत्यामध्ये उतरून समाजाच्या रचनेमध्ये आपल्याला कसं योगदान देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि तोच प्रयोग आज या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून होत आहे। मी नेहमी सांगतो, अनेक भाषणांमध्ये सांगतो, कार्यक्रम आणि कार्य या 2 शब्दांमध्ये फार मोठा फरक आहे। आपण कार्यक्रम केला की क्षणिक आनंद आपल्याला मिळतो। एखादा आपण ऑर्केस्ट्रा ठेवला किंवा डान्सचा कार्यक्रम ठेवला तर आपल्याला क्षणभर आनंद मिळतो, पण कार्य केलं की जो कार्य करतो तो आणि ज्यांच्यासाठी कार्य करतो ते, ह्या दोघांच्याही जीवनामध्ये आयुष्यभर पुरेल इतका आनंद मिळत असतो। आणि म्हणून भाऊनी जे कार्य करायला घेतलेलं आहे, अत्तरवाला असतो तो जेव्हा आपल्या हाताला अत्तर लावतो तेव्हा त्यांच्या हातालाही, लावणाऱ्याच्या हातालाही अत्तराचा वास येतो ना। याचा अर्थ असा आहे की सुखाची जी व्याख्या आहे ती आपण दुसऱ्याला दिली की आपोआपच आपल्या जीवनात ही सुख निर्माण होते, आनंद निर्माण होतो।
आणि हे काम गेल्या अनेक वर्षापासून भाऊ करतात, हे निश्चितपणाने उल्लेखनीय आहे. मला विश्वास आहे की या परीक्षेमध्ये कोणी नापास होणार नाही, कारण शेवटी परीक्षार्थी यांच्या पात्रतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे, हे पात्र आहेत की अपात्र आहे हे ठरवायचं काम तुमचं आहे. तुम्ही 10 दिवस प्रशिक्षण घेतलं आहे, या 10 दिवसामध्ये जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे ते निश्चितपणाने या पेपरमध्ये तंतोतंत तुम्ही लिहाल. काही यांच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे तुम्ही पास व्हाल याच्यामध्ये काही दुमत नाही. मी जिल्हा परिषदेच्या इंटरव्ह्यू घेत होतो, तर शहापूरला जे सगळ्यात जागा आदिवासी राखीव, एक कॅन्डिडेट असा येत होता, MSc, MCOM, MAd. मलाच आश्चर्य वाटत होतं. आणि जिथे OBC जागा होत्या त्या ठिकाणचे कॅन्डिडेट बघितले 10वी पास, 9वी पास, 12वी पास. आणि आमचा आदिवासी बांधव आज इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुढे जात आहे. याचं कारण काय, तर भाऊंसारखी लोक ह्या समाजाच्या उन्नतीसाठी जे कार्य करतात त्या कार्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन, त्या कार्यातून प्रेरणा घेऊन हे बांधव कामाला लागलेले आहेत. मला विश्वास आहे एक दिवस अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल की प्रत्येकाला तुम्ही आदिवासी असल्याचा हेवा वाटेल, असं कार्य भविष्यामध्ये तुमच्या हातून घडेल असा विश्वास आणि अशा शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, आम्ही आता अशा ठिकाणी उभे आहोत, तुम्ही जर बघत असाल की आजूबाजूला ही सगळी मंडळी, ही वयस्कर असतील, तरुण असतील, ही सगळी मंडळी परीक्षेला बसलेली आहेत आणि ही परीक्षा देत आहेत एका शिबिरामध्ये घेतलेल्या शिक्षणाची. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच अशी परीक्षा बघतोय की काही ठिकाणी आम्ही जेव्हा जातोय, आम्ही जेव्हा परीक्षा बघतोय तर त्या परीक्षेला विद्यार्थी बसलेले असतात, त्यांनी वर्षभर केलेला अभ्यास त्या संदर्भात ते परीक्षा देत असतात. मात्र आम्ही उसगाव येथे श्रमजीवी संघटनेचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये हे बसलेले जे परीक्षार्थी आहेत, ही जी परीक्षा देत आहेत ती नेमकी परीक्षा कसली आहे? एक अनोखी परीक्षा आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत या संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्याशी. विवेक भाऊ, आपलं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आणि आपण जे बघतोय समोर जे परीक्षार्थी बसलेले आहेत, परीक्षा देत आहेत, नेमकं या परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि कशासाठी आहे? श्रमजीवी संघटना जेव्हा सुरू झाली त्यावेळेला जवळपास सर्व कार्यकर्ते हे निरक्षर होते. म्हणजे जास्तीत जास्त पहिली पास, दुसरी नापास असे सर्व कार्यकर्ते होते. आणि संघटना आम्ही देखील नव्याने बनवत होतो, आम्हाला काही फारसा अनुभव संघटनेचा नव्हता. परंतु आमच्या असं एक लक्षात आलं की लोकांना माहिती पाहिजे आणि माहिती हे फार मोठं प्रभावी शस्त्र आहे. आणि जर माहिती नसेल तर लोक प्रभावीपणे काम करू शकणार नाहीत. आणि आमचा विश्वास असा होता की आपली कार्यकर्त्यांच्यावर आधारलेली अशी फळी पाहिजे संघटनेला, तर ती संघटना टिकून राहील. आणि एका प्रवाहाप्रमाणे संघटना असली पाहिजे की ते डबकं होता कामा नये. त्यामुळे नवे नवे कार्यकर्ते येत गेले पाहिजेत, त्यांच्याकडे जे आधीचे कार्यकर्ते त्यांच्या जबाबदाऱ्या बदलत गेल्या पाहिजेत, नव्या येणाऱ्या कार्यकर्त्यांकडे जबाबदाऱ्या पाहिजेत. मग निर्णय स्तरावर त्यांना पोलीस स्टेशनला असेल, तर BDO ऑफिसमध्ये असेल, कलेक्टर ऑफिसमध्ये असेल, राज्य शासनाकडे असेल, त्यांना जावं लागतं कामं करण्याकरता. तेव्हा आपणच त्या ठिकाणी जर कामं करत राहिलो तर मग ते तयार होणार नाही. आणि म्हणून ती जर त्यांना माहिती द्यायची असेल तर निर्णया पद्धतीची माहिती देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर ती माहिती घेऊन त्यांनी लोकांचे प्रश्न सक्षमपणे सोडवणं, या दृष्टीनं आम्ही या शिबिरांची आखणी केली. आणि याला आम्ही सहअध्ययन शिबिरं पूर्वी म्हणत होतो, कारण एकाने शिकवायचं नाही किंवा शिकवणारे कोणीतरी आहेत आणि शिकणारे कोणी आहेत, तर शिकवणारा आणि शिकणारा एक आहे, त्यांच्याकडून शिकत जायचं. म्हणून संघटनेची जी काही रणनीती आखत गेलो ही लोकांकडून शिकलेली आहे. निरक्षर लोकांनी संघर्ष कसे करायचे हे शिकवलेलं आहे. म्हणजे मला स्वतःला अनेक निरक्षरांनी शिकवलेलं आहे की संघर्ष कसे करायचे. त्यामुळे देवाणघेवाणीच्या स्वरूपामध्ये जर शिक्षण असेल तर ते शिक्षण जास्त पोचतं. आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये देखील हे असायला पाहिजे की शिक्षकापैकी तो फॅसिलिटेटर जर असेल की त्याने त्या लोकांना ज्ञाताकडून अज्ञाताकडे कसं न्यायचं, तर आम्ही त्या पद्धतीची शिक्षण पद्धती गेल्या अनेक वर्ष तयार केलेली आहे. आता गेल्या काही वर्षामध्ये आमचं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं प्रशिक्षणाकडे. कामाचा व्याप इतका वाढला होता की त्यामुळे प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. परंतु यावर्षी आम्ही ठरवलं सर्वांनी की बाकीची सगळी कामं बाजूला ठेवायची आणि शिक्षणावर लक्ष द्यायचं. त्यामुळे 50 कार्यकर्ते, 50 सभासद जो करतो त्याला सक्रिय कार्यकर्त्याचा दर्जा या वर्षापासून आम्ही दिला सभासदांचा. आणि गेल्या वर्षी त्यामुळे 70,000 सभासद झाले. जवळपास 750 सक्रिय कार्यकर्ते संघटनेकडे आहेत. तेव्हा या 750मधले आपण 350 निवडले आणि त्यांच्या 4 तुकड्या केल्या. आणि या 4 तुकड्या 3 स्तरावर, म्हणजे डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये या 4 तुकड्यांची शिबिरं डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये झाली. ती 3-3 दिवसाची होती. आणि आता फेब्रुवारीमध्ये 4ही तुकड्या एकत्र आल्या आणि त्यांचं हे 4 दिवसाचं शिबिर आहे. आता यामध्ये, या शिबिरामध्ये जे घेणारे आहेत लोक, ते माझा जो रोल आहे तो मार्गदर्शकाचा आहे. जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते आधी बसतात, त्या विषयाची चर्चा करतात, कोणते विषय घ्यायचे, ज्या विषयाशी लोकांचा थेट संबंध आहे तेच विषय घ्यायचे, ज्या विषयाशी काही संबंध नाही ते विषय विनाकारण घ्यायचे नाही. बरोबर. त्यामुळे मग पोलीस असेल, जमीन असेल, ग्रामपंचायतीच्या संदर्भातले असतील, संविधानासंदर्भातले असतील, मूलभूत अधिकारासंदर्भातले असतील, त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांचा वाढला पाहिजे म्हणून विज्ञानाच्याबद्दलचं असेल, असे निरनिराळे कौशल्य असतील, म्हणजे संवाद कौशल्य असेल, भाषण करण्याचं कौशल्य असेल, हे निर्णय कौशल्यावर सुद्धा या ठिकाणी या शिबिरामध्ये घेतलं गेलं. आणि ते घेणारे, एक विषय घेणारे साधारणतः 4 ते 5 जण ते विषय घेतात. नाहीतर एक जण जर बोलत राहिला
तर ते आता लेक्चर मेथड ही फार जुनी झालेली झाली. त्यामुळे कथा निवडायच्या, स्टोरीज निवडायच्या, त्यातून तो विषय सुचवायचा. तर उदाहरणार्थ पोलिसांचं दखलपात्र गुन्हा, अदखलपात्र गुन्हा, तर कलम 154 155 आहे. मग कलम 154चे निर्णय भाग आहेत, त्याचं नाट्य करून दाखवणं. त्या नाट्यातून त्यांना, कारण हे यातले जवळ काही जण 40-1 जण निरक्षर आहेत, जे शाळेतच गेलेले, परंतु त्यांनाही वही पेन दिलेली आहे. आणि त्यामुळे ते सुद्धा तुम्ही आज पाहिलं असेल परीक्षेमध्ये की तेही बसतात आणि ज्यांना मग शाळेतल्या मुली आहेत त्या मुली ते लिहायचं काम करतात, उत्तरं ते सांगतील त्या पद्धतीने उत्तरं त्यांनी द्यायची. ते रायटरचं काम ते मुली करतात. तर हे 3 दिवसाचं 3 फेजमधलं जे शिबिर आहे त्यातला हा शेवटची फेज आहे. आणि त्यात काल त्यांना नेहरू तारांगण आणि नेहरू विज्ञान केंद्र हे काल आपण पूर्णपणे त्यात दिवस त्यांनी पूर्ण दिवस त्यात गेला. पण त्यामुळे त्यांचं लोकांचं एक क्षितिज वाढायला मदत होते, ते संकुचित राहत नाही. त्यामुळे जगाचा इतिहासामध्ये काही महत्त्वाचे जे घटना आहेत, उदाहरणार्थ दुसरं महायुद्ध आहे, हिटलरने केलेले अत्याचार आहेत, त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे, पोलिसांचा कायदा कधी आला, मग 1847चा 57चं आंदोलन कसं झालं, त्यानंतर बहादूर शाह जाफर हा पहिला इंग्रजांशी लढलेला राजा कसा होता, मग त्याला साथ दिली झाशीची राणी लक्ष्मीबाई होती, मग ती गद्दारी कोणी केली. म्हणजे आपल्याकडे धर्माच्या नावाने जे काही अवडंबर माजवलं जातं, तर प्रत्यक्ष इतिहासामध्ये दाखले काय आहेत या ते सुद्धा चित्रमय स्वरूपामध्ये. आणि प्रत्येक विषयाचं आम्ही प्रोजेक्टरवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून त्यांना दृश्य स्वरूपामध्ये येईल. त्यानंतर यामध्ये ॲडॉल्फ हिटलर नावाचा चित्रपट त्यांनी पाहिला, जो इंग्रजीत आहे, परंतु त्यांना त्यातून चित्रातून त्यांना ते कळत गेलं. त्यानंतर या शिबिरामध्ये गांधी, रिचर्ड ॲटनबरोचा गांधी हा या सर्वांनी पाहिला आणि त्याच्यावर चर्चा केली. हे गांधीजींच्या त्यासोबत कोण कोण होते कलाकार, विशेषतः कलाकार म्हणजे पात्र कोणकोणती होती, मग त्यांचे प्रत्येकाचे रोल काय होते, मग गांधीजींनी अहिंसेचे कशा पद्धतीने केलं, दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रह कसे केले, हे जे इतिहास आहे या इतिहासाने त्यांचा जो नॉलेज बेस आहे तो वाढतो, त्यांचं क्षितिज विस्तारतं. म्हणून यातून कार्यकर्ते घडण्याचं काम आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की हे एका पद्धतीने श्रमजीवीचं विद्यापीठ आहे उसगावे, की इथे त्यांनी ते जे दिलं ते ह्या परीक्षामध्ये ते किती मार्क मिळवणार नाही हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्यांना एक फिलिंग आहे की मला परीक्षा द्यायची आहे आणि मी परीक्षा देतो आहे. आता जे निरक्षरसुद्धा आहे, तुम्ही पाहिलं असेल मग इथे येऊन सांगत होते की आम्हाला आता परत शिबिर करायला लागेल, म्हणजे त्यांना त्याची उत्तरं आली नाहीत त्याचं परत शिबिर करायला लागेल. ही जी उत्सुकता आहे, उत्कंठा आहे, ती महत्त्वाची आहे. आणि म्हणून जवळपास 100 प्रश्न हे त्यांना ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत सर्व, म्हणजे एका प्रश्न विचारून त्याची 3 उत्तरं दिलेली आहेत, त्यातलं कोणतं योग्य हे त्यांनी सोडवायचं आहे. त्यामुळे ही परीक्षा जी आहे ही एक त्यांच्यावरती नैतिक जबाबदारी आहे की मला शांत, कारण पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुमची परीक्षा घेणार आहोत, त्यामुळे तो विषय तुम्ही समजून घ्यायची जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून अनेकदा रात्रीसुद्धा ते मला येऊन विचारायचे, दिवस संपला तर रात्री येऊन विचारायचे, बाबा हे कळलं नाही भाऊ, हे सांगा. कारण त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला कळलं नाही तर 10 वेळा सांगू, पण गप्प राहिलात आणि जर चुकलं तर जबाबदारी तुमची. त्यामुळे कळलं नाही तर तुम्हाला 10 वेळा सांगायची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे माझ्याबरोबर जवळपास 8 ते 10 जणांची टीम हे ट्रेनिंग घ्यायला होती. आणि हे आता जवळपास 250 लोकांचं ट्रेनिंग हे आज संपेल. आता ते पुढचं नियोजन करतील की इथे जे शिकले, उदाहरणार्थ संघटना बांधणी कशी करायची, मुद्दे कोणते शोधायचे, संघर्ष, अहिंसक संघर्षाचं प्लॅनिंग कसं करायचं, मग त्याचे काही नियम आहेत, ते नियम जे बनवलेले आहेत आमच्या अनुभवातून, आम्ही जे पुस्तक लिहिलं माणूस म्हणून जगण्यासाठी, त्याच्या आधारावर त्यांना ते नियम शिकवण्यात आले. तर ते हे जे सगळं आहे हे प्रत्यक्ष तुम्ही आता अंमलात कसं आणणार. दुसरं एक महत्त्वाचं असं होतं की पहिलं 3 दिवसात झाल्यानंतर 1 महिन्याची गॅप असते. या गॅपमध्ये त्यांना कृती कार्यक्रम दिला जातो. उदाहरणार्थ त्यांना 154 पोलिसांचं शिकवलं तर पोलीस स्टेशनला जायचं त्यांनी, पोलीस यंत्रणा इथे शिकवली जाणार नाही. उदाहरणार्थ पोलीस कॉन्स्टेबल ते DG हे पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांकडूनच माहिती घ्यायची. त्याचा फरक असा पडतो की ते पोलीस स्टेशनला जातात, पोलिसांशी बोलतात, त्यांची हिंमत वाढते आणि पोलिसांना देखील कळतं की हे यांना काही ती माहिती आहे. म्हणजे पोलिसांचं आपोआप त्याच्यामध्येही पोलिसांचं ट्रेनिंग होऊन जातं आणि कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास येतो. तसंच BDOकडे जा, तसंच तलाठ्याकडे जा, मग तिथे यंत्रणा आणा की तलाठ्यापासून मुख्य सचिवापर्यंत ही यंत्रणा कशी आहे. शेवटी आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आणि लोकशाही मानत असू तर लोकशाही व्यवस्थेचं ज्ञान हे कार्यकर्त्यांना
होणं आवश्यक आहे. म्हणजे एका बाजूनी माहिती पाहिजे, दुसऱ्या बाजूनी कौशल्य पाहिजे. ती देण्याचं काम या शिबिरामध्ये आपण केलं. आणि हे आता अजून 500 कार्यकर्त्यांची म्हणजे जे 750 2018ला होते त्यापैकी आता एक नवीन सभासद नोंदणी सुरू झाली. शिवाय श्रमजीवी संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही सभासदांवर आधारलेली संघटना आहे. त्यामुळे दरवर्षी सभासद होतात. म्हणजे ते गाणं देखील आहे की सभासद तुझा होईन गाय मी वर्षाच्या वर्षाला. दरवर्षी सभासद नोंदणी होते. मग मी अभिमानाने सांगेन की देशामध्ये अशा पद्धतीची 70,000ची मेंबरशिप असणारी एकमेव संघटना आहे की ज्याचे दरवर्षी 100 रुपये देऊन लोक सभासद होतात आणि सभासद होण्याकरता रांग लावून सभासद होतात. म्हणजे जर एखादा सभासद राहिला तर तो जो सभासद करणार आहे त्याला जाऊन तो छळतो की मला सभासद का नाही केलं. त्यामुळे त्याचं जे निर्णय त्याच्या यशाची गुपित आहेत त्यात हे प्रशिक्षण हे फार महत्त्वाचं आहे की कार्यकर्ता आपला ट्रेंड होतो. आणि कार्यकर्त्यांवर आधारलेली संघटना असेल तर ती दीर्घकाळ चालेल. ती जर फक्त नेत्यावर आधारलेली असेल तर ती केव्हाही कोलॅप्स होईल. म्हणजे नेता कोलॅप्स झाला की ती कोलॅप्स होईल. पण आम्हाला जर एनर्जी या लोकांनी दिली तर मग बळ कायमचं आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम आपण करतो. राजकारणामध्ये उलटं होतं. राजकारणामध्ये माहिती शेअर नाही केली जात की मला जी माहिती आहे ती जर मी कार्यकर्त्यांना ताकद दिली तर मला कोण विचारेल. संघटनेमध्ये उलट आहे. पण हे आदिवासी संघटनांमध्ये पण असं चालतं. ही पहिली संघटना आहे की ज्याच्यामध्ये आदिवासी शिक्षित झाला पाहिजे की आदिवासी सुशिक्षित झाला पाहिजे हे तुम्ही पाहताय. याचं कारण मी संघटना पाहिल्या ना. मी आमची संघटना करण्यापूर्वी काही आदर्श संघटना म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्या संघटना कशा कोलमडल्या आणि त्या का कोलमडल्या हे आम्ही पाहिलं. आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण हे की त्यांनी केडर तयार नाही केलं. नवी फळी तयार नाही केली. श्रमजीवीमध्ये हे पहिल्यापासूनच राहिलेलं आहे की माझ्याकडे असलेली माहिती मी दुसऱ्याला देऊन त्याला ताकद देईन, नवा कार्यकर्ता आणखी उभा करेन. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा आढावा घेताना तू नवे कार्यकर्ते किती उभे केले ते महत्त्वाचं आहे. तू किती लोकांचे प्रश्न सोडवले हे महत्त्वाचं नाही. तू उभे किती केले आणि त्यांनी किती लोकांचे प्रश्न सोडवले ते असल्यामुळे काय होतं. आणि शिवाय आम्ही आदिवासी संघटना आम्हाला जरी हे असेल तरी सुरुवातीपासून आम्ही नावच श्रमजीवी घेतलं. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर आताही तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणावर आगरी, कुणबी, मुस्लिम हे संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते. म्हणून आम्ही तो जातीचा भेद ठेवला नाही. जातीवर आधारलेली संघटना जर असेल तर ती संकुचितच राहणार. जातीच्या बाहेर असेल गरीब हा जर आपण घटक धरला तर तो गरीब कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याची जात धर्म पाहायचा नाही. म्हणजे श्रमजीवी संघटना वाढली त्याचं मूळ कारण आहे की आम्ही कवाडं बंद नाही केली. आम्ही सर्वांना म्हणजे सुरुवातीला आम्हाला कुणबी समाजाच्या विरोधी आहोत आणि आदिवासींचे आहोत असं आमच्यावर शिक्का मारला. पण त्याही वेळेला कुणबी समाज आमच्याकडे होता. त्यानंतर आगरी समाज त्याही वेळेला आमच्याकडे होता. संघटनेची असंख्य गाणी ही आगरी समाजाचं विश्वनाथ पाटील म्हणून भिवंडीचं आहे त्यांनी लिहिलेली आहेत. एकनाथ पाटील म्हणून शिरगावचा होता त्यांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे जी दलित असतील, आदिवासी असतील, आगरी असतील, मुस्लिम असतील, भेदच संघटनेमध्ये कुठल्या जातीचा राहिलेला नाही. आणि तो सुरुवातीपासून जाणीवपूर्वक ठेवला की हा भेद ठेवायचा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संघटनेचं जे वैशिष्ट्य राहिलं ते हे आहे की बऱ्याचशा संघटना ह्या आदिवासी अस्मितेवर जगल्या. पण आदिवासी अस्मितेवर तुम्ही फार काळ जगू शकत नाही. कोणत्याही अस्मितेवर तुम्ही नाही जगू शकत. शेवटी अस्मितेचा प्रश्न आणि अस्तित्वाचा प्रश्न. आम्ही अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा मानतो. मग आदिवासी जे आहेत त्यांना ते आदिवासी असल्याचा अभिमान असला पाहिजे की नाही, असला पाहिजे. पण मी आदिवासी आहे म्हणून मी दुसऱ्याला कमी लेखेन किंवा मी आदिवासी आहे म्हणून मी स्वतःला कमी लेखेन किंवा तो आदिवासी आहे म्हणून त्याला कोणी कमी लेखते असं आपल्याकडे नाही. तुम्ही सर्वजण समान असतील ह्या पद्धतीने जाणीवपूर्वक फार करायला लागते. प्रेक्षक मी मुद्दाम आपल्याला सांगितलं म्हणजे काल जेव्हा मला उसगाववरनं फोन आला की आपल्याला इथे एक परीक्षा जी आहे आणि तिथे सुपरवायझर म्हणून यायचं आहे. म्हणजे माझ्याबरोबर जे नाव सांगितलं गेलं ते ज्येष्ठ पत्रकार म्हणजे खरं तर आम्ही त्यांना गुरु मानतो ते रामकृष्णन सर. ते आणि मी आज ह्या परीक्षेसाठी सुपरवायझिंग करायला आलो होतो. मी जे एकंदर ते बघितलं म्हणजे जी मुलं परीक्षा देत आहेत, जी म्हातारी माणसं असतील, वयोवृद्ध असतील किंवा ज्यांना काहीच लिहिता येतं नाही अशी माणसं बसलेली होती. आणि ती ज्या पद्धतीने जर त्या मुलीने किंवा प्रश्न वाचून दाखवल्यानंतर त्याचं उत्तर ज्या झपाट्याने देत होती, ज्या
पद्धतीने किंवा ज्या अभ्यासू वृत्तीने देत होती ते बघून खरं तर आम्हीही हैराण झालो. म्हणजे मी 30 वर्ष पत्रकारितेमध्ये आणि मी सगळ्या आदिवासी चळवळी बघितल्यात, आदिवासी संघटना बघितल्यात. हे सगळ्यांचं एक ठरलेलं असतं की आदिवासी माणूस हा शिकला नाही पाहिजे, तो अडाणी असला पाहिजे. म्हणजे आपल्याबरोबरचा कार्यकर्ता जर शिकला तर तो आपल्याला सोडून जातो, हे त्यांच्या डोक्यात असलं नाही. ते कुणाही कार्यकर्त्याला असं प्रशिक्षण कधी त्यांनी दिलं नव्हतं. अनेक राजकीय संघटना आम्ही बघतो, म्हणजे जेव्हा आम्हाला बोलवलं जातं तेव्हा कुठेतरी भाषण करायला बोलवलं जातं, कुठेतरी मार्गदर्शन करायला बोलवलं जातं किंवा संघटना कशी बांधावी. मात्र संघटना कशी बांधावी हे सांगितल्यानंतर ती संघटना बांधण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न लागतात ते कुठलाही राजकीय पक्ष की कुठलीही आदिवासी चळवळ ही करताना दिसत नाही. आज मात्र आपण बघतोय की श्रमजीवी संघटना खऱ्या अर्थानं माणूस जागा करण्याचा हा प्रयत्न करतोय आणि श्रमजीवी संघटना ही खऱ्या अर्थानं त्यामध्ये यशस्वी झालेली दिसते. आज जे शिबिर भरलं होतं की ज्या शिबिरांमधून ही मुलं आली होती यांनी ही परीक्षा दिल्यानंतर त्यांचा जो अभ्यास झालेला आहे तो अभ्यास घेऊनही जेव्हा समाजामध्ये जातील तेव्हा ती एक सशक्त, एक चांगले कार्यकर्ते बनून लोकांचे प्रश्न सोडवतील, किमान स्वतःच्या पायावरती उभे राहतील. त्यांना कोणी फसवू शकणार नाही, त्यांना नेत्याची गरज लागणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, अगदी पोलीस स्टेशनला जायचं असलं तरी नेता लागतो. कुठल्याही प्रश्नावर आपला नेत्याकडे पहिले जातं आणि मग नेता सांगेल ते काम होतं. त्यामुळे हा समाज खूप लांब राहिला. श्रमजीवी संघटना मात्र एका वेगळ्या पद्धतीने हा समाज जागा करते. आज खऱ्या अर्थाने मशाल न्यूज नेटवर्कला ही ब्रेकिंग न्यूज आहे की वयोवृद्ध माणसंही अगदी MPSCच्या धर्तीवर असलेला पेपर इथे सोडवत आहेत. आणि म्हणून भाऊ तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत की आमच्या या भागातला जो आदिवासी समाज आहे तो खऱ्या अर्थाने आता जागृत होत आहे. आपण आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षको नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. मित्रांनो, आपला भाग ग्रामीण आहे, डोंगराळ आहे, बऱ्याच वेळा नेट नसतं आणि बऱ्याच वेळा हे चॅनल कसं पाहावं हेही माहीत नसतं. म्हणजे अनेक मित्रांना अजूनही ते सबस्क्राईब करता आलेलं नाही. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करून द्या. ते कसं करायचं ते सांगा. एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर तो लाईक कसा करावा तेही समजून सांगा. आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. खरं तर आता हे युगच इंटरनेटचं युग आहे. सोशल मीडिया सध्या फार्मामध्ये आहे आणि अशा वेळेस मशाल न्यूज नेटवर्क आपला एक वेगळ्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पाहते आणि तो तुमच्या सर्वांच्या मदतीने. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वांनाच हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ लाईक आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.